नमस्कार मैत्रिणींनो, मोना लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण की आपलं चॅनल नवीन आहे। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर आज मी चालली आहे दादर जनता मार्केटला। तर तुम्हाला मी सांगणार आहे की दादरचं जनता मार्केट हे नक्की कुठे आहे आणि कोणत्या रस्त्याने जायचं आहे। तर मी ब्रिजवर चढली आहे, तर तुम्ही बघू शकतात की हे ब्रिज आहे खाली उतरण्यासाठी। इथे खाली आहे ते फुल मार्केट आहे आणि हे रिटेलचं मार्केट आहे। खूप गर्दी होती। असेच छान छान मी व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला पहिले सबस्क्राइब करावं लागेल। तर मी ब्रिजवरून खाली उतरली आणि खाली उतरल्यावर हे असे बोगदे आहेत। तर एक जातो फुल मार्केटला, पण आपल्याला फुल मार्केटच्या रस्त्याने नाही जायचं आहे, आपल्याला सरळ बोगद्यातून जायचं आहे। छोटासा असा बोगदा आहे, त्यातून जायचं आहे। तर तिथून गेल्यावर राईट साईडला आपल्याला सरळ एकदम सरळ आहे जनता मार्केट। एकदम सरळ जायचं, तिथे जनता मार्केट आहे। तर तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे कसे कसे आपण रस्त्याने जाणार आहोत ते। तर हे बघा, मी आता एकदम सरळ चालली आहे, कुठेच टर्न घ्यायची गरज नाही आहे, एकदम सरळ जायचं आहे। तर इथे असे छोटे छोटे बाहेर असे स्टॉल लावले जातात। तर हे देखील रिटेलिंगचे स्टॉल आहे, पण जनता मार्केट म्हणजेच जनता मार्केटमध्ये तुम्ही होलसेलसाठी देखील म्हणजे तुमच्या बिझनेससाठी देखील कपडे घेऊ शकतात। आणि जर तुम्हाला कपडे पाहिजे असेल चांगले होलसेल रेटमध्ये, तर तुम्ही या जनता मार्केटला एकदा भेट देऊन नक्कीच बघा। तर रिटेलिंग देखील होते आणि होलसेलिंग देखील होते। तर लहान मुलांचे कपडे जास्त करून तिथे असतात। लहान मुलांच्या कपड्यांसोबत तुम्हाला मोठ्यांचे देखील कपडे मिळतील, म्हणजे जीन्स असेल, कुर्ती, लेगिन्स, दुपट्टा, असे वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटीज मिळतात। तुम्हाला जाताना इथून एकदम सरळ जायचं आहे। लेफ्टला तुम्ही जर बघितलं तर लेफ्टला ना पूर्ण असं म्हणजे रिटेलिंगचं मार्केट आहे। तर हे बघा, हे सरळच आपण चाललो आहे। काय मग मंडळी, व्हिडिओ आवडतोय ना? आवडतोय तर मग लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चाललो ना, तर इथे हे होलसेलचे सुरू होतात। कुर्ती, लेगिन्स, लहान मुलांचे कपडे, इथं सीझनचे कपडे देखील मिळतात। म्हणजे आता जसं 26 जानेवारी येईल, आता हे बघा, हे क्रिसमसचे कपडे आहेत। तर क्रिसमस म्हणा, कोणताही सण वगैरे आला तर इथे तुम्हाला होलसेलमध्ये कपडे हे मिळतात। जर तुम्हाला नवीन वर्षासाठी जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या मार्केटला नक्कीच एकदा भेट द्या, नक्कीच तुम्हाला समजेल। इथून पुढे ना भाजी मार्केट सुरू होतं। एकदम सरळ गेलं तर भाजी मार्केट लागेल, त्यानंतर मग परत अजून दुकानं लागतील तुम्हाला। तर हे 10ला 4 होते, तर मी घेतले 10चे 4 आणि इथून सरळ हे बघू शकतो भाजी मार्केट सुरू होतं। भरपूर मोठं इथे गोडाऊन आहे भाजी मार्केटचं। तर भाजी मार्केट म्हणा, परत कांदे बटाट्याचं होलसेलिंगचं आहे। 100 रुपयाचे 3 किलो कांदे मिळत होते, पण दादर टू कल्याणमध्ये जर जायचं असेल तर ट्रेनचा प्रवास, त्यामध्ये अजून सामान, त्यामुळे मग मी घेतलं नाही। मी लसूण इथून नक्कीच घेते। 160 रुपयाला मला अर्धा किलो मिळाले लसूण, त्यामुळे खूप छान असतं इथे। तर इथे तुम्ही नक्की विजिट करा। तर सगळ्या गोष्टी इथे मिळतात भाजी मार्केटमध्ये, सगळ्या भाज्या मिळतात, सगळ्या फ्रूट्स मिळतात, व्हेजिटेबल्स वगैरे सगळं मिळतं इथे। आणि प्राईस देखील थोडीफार कमी असते, थोडंफार डिफरंट असतो, तर जास्त पण नाही। तर हे बघा, हे भाजी मार्केट इथून संपलं ना, तर इथून ना असं इथूनच सरळ असं हे पूर्ण भाजी मार्केट आहे। हे पूर्ण गोडाऊन आहे तिथे भाजी मार्केटचं। आपण इथून एकदम आता सरळ गेलो आहे, भाजी मार्केटच्या इथून नाही जायचं आहे। तर मी तुम्हाला तो रस्ता दाखवला ना, तिथून सरळ जायचं आहे। तर इथून सरळ जर आपण गेलो नाही तर पहिले एक गाऊनचं दुकान लागेल मोठं। दुकानाचे मी व्हिडिओज नाही टाकत, कारण की कॉपीराईट येतो म्हणून। तर हे बघा, हे क्रिसमसचे असे कपडे, म्हणजे जे सीझननुसार जे कपडे असतात ना, ते इथे तुम्हाला मिळतील। तर हे लहान मुलांचे कपडे देखील असतात, न्यूबॉर्नसाठी देखील कपडे असतात। तर इथून एकदम स्ट्रेट असं पूर्ण दुकानं संपली ना, तर एक लेफ्टला तुम्हाला हे बघा, आता आलं आपण जनता मार्केटच्या रस्त्याला। तर इथून असं आपण लेफ्टला जर आलो तर हे बघा, ही जनता मार्केटची बिल्डिंग आहे। तर ही जनता मार्केटची बिल्डिंग आहे। तर आपल्याला असं वाटेल की इथं कोणीतरी राहते, तर नाही, बिलकुल नाही। इथे आहे कपड्यांचं मोठं मार्केट। तुम्ही आतमध्ये गेला ना तर तुम्हाला असं वाटणार पण नाही की आपण एका बिल्डिंगमध्ये आहेत।
पूर्ण असं होलसेलिंग आहे, रिटेलिंगचं मार्केट आहे, कपड्यांचं मार्केट आहे. तर तुम्ही न्यूबॉर्न बेबीपासून ते मोठ्यांच्या कपड्यांपर्यंत इथे सगळे कपडे मिळतात. पूर्ण असं हे कपड्यांचं मार्केट आहे. इथं आता बांधकाम सुरू आहे, कलरिंगचं सुरू आहे काम. तर हे बघा, असे जाण्यासाठी पण ना 2-3 असे रस्ते आहे, पुढे पण 1-2 रस्ता आहे. तर आपण इथून सुरुवात करूया. तर इथून मी गेली, हे बघा, हे लहान मुलांचे कपडे सुरू झाले. इथे देखील गर्दी असते, काहींना माहीत नाही, पण आता यूट्यूबमुळे सगळ्यांना माहीत पडतं आहे. हे बघा, हे कुर्तीज, 3 पीस, टॉप्स अशा वेगवेगळ्या व्हरायटी इथे मिळत असतात. तर तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि जर काही असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा आज खरंच खूप मोठा पोपट झाला, माझ्या लक्षातच नाही. आज सोमवार आहे, खाली हे मार्केट चालू होतं, पण वरती आल्यावर हे मार्केट बंद होतं, कारण की सोमवारी जनता मार्केट हे बंद राहतं. त्यामुळे खूप माझं नुकसान झालं असं मी समजेल. जर तुम्हाला यायचं असेल तर सोमवारी बिलकुल येऊ नका, कारण की सोमवारी बंद असतं मार्केट. काहीच दुकानं चालू असतात. तिथं 3 फ्लोअर आहेत, 3 फ्लोअरला कपड्यांची दुकानं आहेत. तर त्यामुळे तुम्ही सोमवारी येऊ नका. इतर दिवशी कोणत्याही या, पण सोमवारी येऊ नका, माझ्यासारखा पोपट होईल नाहीतर.